अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करताय. ह्या जरांगेने एवढा मोठ्या चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे. अजितदादाला हे असले इगार का सुस्तेत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा हे अजितदादांना का कळत नाही. आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही की तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला. हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा. कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत. कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही, कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा. का करतायत हे कळत नाही. मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे, शिंदेसाहेब आहेत, की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये, परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बुजून अजितदादा करतायत का अशी शंका यायला लागली. पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याचे 4-5 माकडं जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते, 2-4 फटाकडे ते लवंगी फटाकडे वाजते ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते. तात्पुरता म्हणले असते त्या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही, मग मुलीतील उड्या हाणून द्या ढोलं फिलं लावून. मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे म्हणा, काय फरक पडत नाही त्यांनी. आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही. पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले, जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रिपद अजितदादाकडून दिले जात असतील, बळ दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या. कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आमदाराच्या पोरापुरीला सुद्धा गरज आहे, मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे, शिक्षकाचे आहे, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे, व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे, शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे. मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे. ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय. मंत्रिपदाच्या शपथविधीवरती असं म्हणाले की दादांनी सर्वात मोठी चूक केली आहे की भुजबळ साहेबांना मंत्रिपदाला घेऊन. असं आहे की ह्या जरांगेने एवढा मोठ्या चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे. आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं काम तसंच वावर आहे. परंतु या कर्तृत्वामुळे या जरांगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास झाला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.